नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्स हे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर्स जे आहे ते शेवटपर्यंत पहा. यातला एकही प्रश्न तुम्ही स्किप करू नका. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 2 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, जागतिक टुना दिन, वर्ल्ड टुना डे कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2 मेला. या प्रश्नाचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. थोडा माझा आवाज तुम्हाला वेगळा वाटेल कारण की थोडी तब्येत ठीक नाही आहे, त्याबद्दल सॉरी. जागतिक टुना दिन 2 मेला साजरा करतात. 2017 पासून हा दिवस साजरा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि डिसेंबर 2016 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने हा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. टुना माशांचं संरक्षण आणि शाश्वत मासेमारीवरती हा दिवस भर देतो. अवैध मासेमारीमुळे टुना माशांची संख्या झपाट्याने कमी होत आहे आणि टुना मासा म्हणजे जागतिक अन्न सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा स्रोत आहे असं मानलं जातं. आणि हा दिवस साजरा करण्यामागे सागरी संपत्तीचं संरक्षण करणं हा मुख्य हेतू आहे. आणि पोषण मूल्य असलेल्या माशांमध्ये टुना अगदी लोकप्रिय आहे, म्हणून त्याची मागणीही सर्वाधिक आहे. आणि टुना मासेमारीमधून आर्थिक फायदा आणि पर्यावरणीय महत्त्व असतं आणि संपूर्ण उद्देश आहे की लोकांमध्ये जागरूकता वाढवणं आणि टुना माशाचं संवर्धन करणं. म्हणून 2 मेला हा दिवस साजरा केला जात आहे जागतिक स्तरावरती. ठीक आहे. पुढील प्रश्न दुसरा, सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आलाय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, निवेदिता अशोक सराफ यांना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 2026 मध्ये विविध कला पुरस्कारांचं आयोजन झालं. गोवा सरकारकडून कला गौरव पुरस्कार दिला जातो आणि हा पुरस्कार गोव्याच्या कला व संस्कृती विभागामार्फत मिळतो. आणि या पुरस्कारासाठी 60 वर्षांपेक्षा जास्त वय असावं, क्रायटेरिया आहे हा. आणि किमान 10 वर्षांचा त्यांचा कामातला अनुभव असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2026 राज्यातील गुणी कलाकारांना सन्मानित करतो आणि तो दी चेंज फाउंडेशन मार्फत दिला जात असतो, हे देखील लक्षात ठेवा. सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार 2026 निवेदिता अशोक सराफ यांना मिळाला आणि त्यामध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेताचा पुरस्कार विजय आंदळकर यांना मिळालेला आहे. शेवटचा पॉइंट लक्षात ठेवा. पुढील प्रश्न तिसरा, भारतातील पहिले राज्य नेतृत्वाखालील स्पेस टेक्नॉलॉजी सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे सुरू करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बेंगळुरू येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कर्नाटकमध्ये पहिल्यांदाच राज्य सरकारच्या नेतृत्वाखाली स्पेस टेक सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू झालं आणि हे केंद्र बेंगळुरू येथे उभारलं गेलेलं आहे. आणि या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्पेस टेक्नॉलॉजी असं त्याचं नाव आहे. आणि 1 मे 2026 रोजी हा प्रकल्प सर्वाधिक चर्चेत आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजीचा व्यावसायिक वापर वाढवणं असा आहे. आणि स्पेस टेक्नॉलॉजीचा उपयोग कृषी, क्लायमेट मॉनिटरिंग, डिझास्टर मॅनेजमेंट, कनेक्टिव्हिटी आणि हेल्थ केअरमध्ये वाढवला जाईल. हे केंद्र भारताच्या स्पेस इकॉनॉमी वाढवायला मदत करणार आहे. पुढील प्रश्न चौथा, लिफ्ट इरिगेशन हायड्रोपॉवर प्रोजेक्ट करार कधी करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 24 एप्रिल 2026 हा करार झालेला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. लिफ्ट इरिगेशन हायड्रोपॉवर प्रोजेक्ट करार 24 एप्रिल 2026 रोजी झालाय. तो मुंबईच्या वर्षा निवासस्थानी झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते
आणि जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेमध्ये हा करार झालेला आहे आणि प्रकल्पातून 1100 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता निर्माण होईल असा अंदाज आहे आणि हा प्रकल्प कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि शाहूवाडी भागात होईल. या प्रकल्पाला अँकर प्रोजेक्ट म्हणून सहकार्य द्यायचं ठरवलंय आणि वीज खरेदी करार आणि आर्थिक मदतीसाठी सरकारने सकारात्मक भूमिका यामध्ये घेतलेली आहे. राज्यातल्या एकूण 59 प्रकल्पातून एकूण 81,215 मेगावॅट वीज निर्मिती अपेक्षित आहे. इथून पुढे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 5वा. भारताने थॉमस कप उपांत्य फेरीत प्रवेश कोणत्या संघाला हरवून केलेला आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चायनीज तायपेई या संघाला. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताने थॉमस कप 2026 मध्ये उपांत्य फेरी गाठली आहे आणि ही बातमी 1 मे 2026 रोजी प्रसिद्ध झाली. भारतीय संघाने चायनीज तायपेई यांना 3-0 ने सहज पराभूत केलेले आहे यामध्ये आणि सामना उपांत्य फेरीमध्ये झाला. एकही रबर संघ गमावला नाहीये भारताने आणि ह्या विजयामुळे भारताला किमान कांस्य पदक निश्चित झालेले आहे. आणि थॉमस कप ही पुरुषांची जागतिक संघ बॅडमिंटन स्पर्धा आहे. BWF तिचे आयोजन करते आणि भारताने 2022 मध्ये पहिल्यांदा थॉमस कप जिंकला होता. ही कामगिरी भारताच्या सतत यशाचा पुरावा आहे. आता संघ अंतिम फेरीत पोहोचायचा निर्धार दाखवत आहे आणि थॉमस कप ही एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 6वा. जम्मू श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा कोणी दाखवला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अश्विन वैष्णव यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. जम्मू श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस 30 एप्रिल 2026 रोजी सुरू झालेली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ट्रेन जम्मू तावी रेल्वे स्टेशनवरून मार्ग सुरू केलेला आहे तिने आणि ही ट्रेन जम्मू ते श्रीनगर दरम्यान धावते. मार्गामध्ये कटरा, रियासी, बनिहाल, श्रीनगर स्टेशन्स आहेत आणि कवच सुरक्षा प्रणाली आणि GPS आधारित माहिती प्रणालीने प्रवास सुरक्षित आणि माहितीपूर्ण होतो. या प्रकल्पामुळे जम्मू काश्मीर रेल्वे नेटवर्क खूप मजबूत झाले आणि वंदे भारत एक्सप्रेस भारतीय रेल्वेची सेमी हायड्रोस्पीड ट्रेन आहे आणि या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे कनेक्टिव्हिटी आणि विकास वाढवणे असा असेल. पुढील प्रश्न 7वा. एक मिनिट हा. प्रश्न क्रमांक 7वा. ग्राहक हक्क कार्यकर्ते डिजो कप्पन यांचं निधन कितव्या वर्षी झालेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 68व्या वर्षी. महत्वाचे पॉइंट्स पहा. डिजो कप्पन यांचं निधन 1 मे 2026 रोजी झालेलं आहे. ते 68 वर्षांचे होते. पाला, केरळ येथे ते राहत होते आणि अपघातात झालेल्या दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. 2025 मध्ये कार अपघातात त्यांना गंभीर दुखापत झालेली होती आणि सेंटर फॉर कन्झ्युमर एज्युकेशन ही संस्था त्यांनी 1988 मध्ये सुरू केलेली होती आणि या संस्थेचं मुख्य काम ग्राहक आणि शेतकऱ्यांचा हक्क जपणे असं होतं आणि त्यांनी लोकहित याचिका म्हणजे PIL चा प्रभावी वापर केलेला आहे आणि केरळ स्टुडंट काँग्रेसमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि सामाजिक न्याय आणि पारदर्शकता हा त्यांच्या कामाचा गाभा होता. ग्राहक चळवळीला त्यांनी नवे बळ दिलं. त्यांच्या कार्याचा वारसा जनहित आणि नागरिक हक्कांसाठी कायम प्रेरणादायी ठरेल. पुढील प्रश्न 8वा.
भारतातील पहिले ग्रीन मिथेनॉल उत्पादन प्रकल्प कुठे उभारले जात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, काडला, गुजरात येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतात पहिल्यांदाच ग्रीन मिथेनॉल उत्पादन प्रकल्प सुरू होतोय. ही बातमी 1 मे 2026 रोजी सर्वांपर्यंत पोहोचली. गुजरातमधल्या दीनदयाळ बंदर प्राधिकरणाच्या ठिकाणी हा प्रकल्प उभारला जात आहे आणि सुरुवातीला इथे रोज 5 टन मिथेनॉल तयार केले जाईल. नंतर त्याची क्षमता 100 ते 500 टन प्रतिदिन इतकी वाढवण्याचा मानस देखील आहे आणि संपूर्ण प्रकल्प हे एक प्रकारचं डिमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पामुळे ग्रीन पोर्ट आणि स्वच्छ शिपिंग फ्युअल वापरायला लोकांना प्रोत्साहन मिळेल आणि ग्रीन मिथेनॉल हा एक लो कार्बन आणि रिन्युएबल फ्यूल आहे आणि ग्रीन मिथेनॉल बायोमास आणि ग्रीन हायड्रोजन पासून तयार होत असतो, हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न 9वा. सोयूज 5 रॉकेट कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रशियाने. महत्वाचे पॉइंट्स पहा. रशियाने सोयूज 5 रॉकेटची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. ही बातमी 1 मे 2026 ला आलेली आहे. सोयूज 5 हे मध्यम क्षमतेचं लॉन्च व्हेकल आहे आणि हे रॉकेट जुन्या सोव्हिएत काळातल्या रॉकेटची जागा घेईल आणि सोयूज 5 रशियाच्या स्पेस एजन्सीने विकसित केलेलं आहे. हे रॉकेट सरकारी आणि खासगी दोन्ही प्रकारच्या मिशनसाठी वापरणार आहेत आणि हा प्रकल्प रशियाच्या स्पेस प्रोग्रामसाठी खूप महत्त्वाचा आहे. या यशामुळे रशियाची जागतिक स्पर्धेतली स्थिती आणखी मजबूत झालेली आहे आणि सोयूज 5 आता ग्लोबल सॅटेलाइट लॉन्च मार्केटमध्ये इतरांशी स्पर्धा करत आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. सेन्सस 2027च्या फेज 1 अंतर्गत हाऊस लिस्टिंग अँड हाऊस सेन्सस HLO फील्ड ऑपरेशन्स किती राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू झाले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 6 असं त्याचं उत्तर आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. सेन्सस 2027च्या फेज 1 मध्ये HLO फील्ड ऑपरेशन्स सुरू झाले आहेत आणि ही फील्ड ऑपरेशन्स सध्या आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि चंदीगड या 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहेत. आणि HLO म्हणजे हाऊस लिस्टिंग आणि हाऊस सेन्सस या होय आणि या टप्प्यामध्ये घराघरात जाऊन माहिती गोळा केली जाते आणि ही मोहीम 30 मे 2026 पर्यंत चालणार आहे आणि प्रशिक्षित गणक लोकांकडून डेटा गोळा करत आहेत यामध्ये. आणि सेन्सस 2027चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे लोकसंख्या आणि घरांची अचूक माहिती मिळवणं असं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 11वा. भारतातील पहिले पेपरलेस ज्युडिशियरी राज्य कोणते ठरलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सिक्कीम. महत्वाचे पॉइंट्स पहा. सिक्कीम भारतातील पहिलं पेपरलेस ज्युडिशियरी राज्य बनलंय. ही घोषणा गंगटोकमध्ये एका परिषदेत झाली. भारताचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ती केलेली आहे आणि या व्यवस्थेमुळे न्याय अधिक जलद आणि पारदर्शक बनतो. न्यायालयात तंत्रज्ञानाचा वापर वाढतो. ई फायलिंग, डिजिटल केस मॅनेजमेंट सुरू झालंय त्यामुळे. आणि हा उपक्रम टेक्नॉलॉजी ड्रायव्हन गव्हर्नन्सचं एक उत्तम उदाहरण आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकासासाठी हा उपक्रम मदतीचा ठरतो आणि सिक्कीमने न्यायालयांचं डिजिटल रूपांतरात आघाडी यामुळे घेतलेली आहे. पुढील प्रश्न 12वा. महेंद्रगिरी हे जहाज कोणत्या वर्गातील आहे असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, निलगिरी वर्ग, प्रोजेक्ट 17A असं याचं उत्तर आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय नौदलाला महेंद्रगिरी सुपूर्द केलं गेलेलं आहे. हे जहाज निलगिरी वर्गातील प्रोजेक्ट 17A
आहे आणि महेंद्रगिरी या वर्गातलं हे 6वं जहाज आहे आणि मुंबई इथं हे जहाज सुपूर्त करण्यात आलंय. सॉरी. हा प्रकल्प भारतातल्या स्वदेशी युद्धनौका निर्मितीचा भाग आहे आणि त्यामुळे आत्मनिर्भर भारत अधिक बळकट होतोय. महेंद्रगिरी हे अत्याधुनिक फ्रिगेट आहे आणि पहिलं P-17A जहाज निलगिरी नावाचं होतं, हे लक्षात ठेवा. आणि निलगिरी सुपूर्त केल्यावरती 17 महिन्यात 6वे जहाज नौदलात दाखल झालं. हा प्रकल्प भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी मोठा टप्पा आहे आणि P-17A प्रकल्पामुळे स्वदेशी जहाज बांधणीला जबरदस्त गती मिळालेली आहे. तर आजचे आपले 2 मे 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा, ही एकच विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.